पहिल्या भागात आपण पाहिलं महाराष्ट्रात काही गावांमध्ये दुष्काळ पडला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही गावं पाणीदार आहेत. तिथे सुख, समृद्धी, चैतन्य सगळं आहे. या दोन्ही प्रकारच्या गावांमध्ये पाऊस सारखाच पडतो. मग ही दोन चित्र का? उत्तर सोपं आहे. ज्या गावांनी स्वतःच्या गावात पाणलोट उपचार केले ती गावं आज पाणीदार आहेत. आणि अशीच महाराष्ट्रातली सर्व गावं स्वतःच्या मेहनतीने पाणीदार व्हावीत म्हणून पाणी फाउंडेशन आयोजित करत आहे एक जलसंधारणाची स्पर्धा. सत्यमेव जयते वॉटर कप. सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना मिळणार आहेत भरघोस बक्षिसं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 4000 पेक्षा जास्त गावातल्या 20,000 पेक्षा जास्त लोकांनी पाणलोट विकासाचं प्रशिक्षण घेतलंय. दुष्काळाला हरवण्यासाठीच्या ज्ञानाने सुसज्ज होऊन हे लोक आपापल्या गावी परत गेले आहेत आणि गावात जाऊन दुष्काळाशी लढा देण्यासाठी एक मोठी मोहीम सुरू करत आहेत. सैनिकांची ही फौज दुष्काळाशी लढा देऊ शकेल का? या महायुद्धात कोण जिंकेल? हे रहस्य तुमच्या आमच्या डोळ्यांसमोर लवकरच उलगडेल. अगं सोप्या भाषेत सांगू ना तुला तर हर हर महादेव इन्कलाब जिंदाबाद यलगार हो मेरी झांसी नहीं तुम रेडी गेट सेट गो. हो जितू शांत हो जरा. काय झालंय की युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. अर्थात मला हे ठाऊक आहे की तुझ्या मनात प्रश्नांच्या अनेक तलवारी आहेत. हो पण त्या तलवारी अजून म्यानातच आहेत. पण त्या तलवारी म्यानातून आणि मनातून उपसण्याआधी मला तुला सांगायचं गीतांजली अवघा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. म्हणजे आपल्या राज्यातील 75 तालुक्यांमधील 4000 पेक्षा जास्त गावं पाणी कपात आणि दुष्काळ याचा सामना करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018 मध्ये सहभागी झालेत. लेट मी टेल यू 4000 पेक्षा जास्त गावं 4000 हो मला आकडे येतात. अर्थात तुला येतात म्हणजे मी आनंदाने सांगतोय तुला. आणि 20,000 पेक्षा जास्त लोकांनी यासाठी सोप्या पद्धतीचं परंतु शास्त्रशुद्ध असं प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. तर हे युद्धापेक्षा कमी नाही. म्हणूनच अन्न गुडगुड्या नाल गुडगुड्या दुष्काळ. हो हो अतिरंजित. पण मला अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडलेली नाहीयेत आणि म्हणूनच मला तुला एक गोष्ट दाखवायची. हे बघ. वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी होण्याच्या संधीनं दार ठोठावलं होतं अंबेजोगाईमधल्या राक्षसवाडीचं. जेव्हा वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभागी व्हा हे सांगायला कार्यकर्ते गावात पोहोचले तेव्हा तिकडची परिस्थिती वेगळीच होती. पाणी फाउंडेशनचे लोक आले, त्याने सांगितलं हे काम काय घ्यायचंय तुमचं गाव. ते गाव घेत असताना आम्ही सहकार्य न केल्याबद्दल ते इथं राबू शकले नाही. कार्यकर्ते आले, माहिती देऊन विनंती सुद्धा करून गेले, पण राक्षसवाडी सहभागी झालीच नाही. प्रशिक्षण घेण्यासाठी जायचं म्हणलं तर मग आमच्या महाग आम्ही एकुलते एकच इथं काम करायला. मग इथं जनावर कोणी बघावं, शेतात कोणी करावं. आता 3 दिवस तिकडेच राहायचंय, पुन्हा इकडे येणं जाणं नाही ना काही नाही. त्याच्यामुळे बी आम्ही जरा थोडा पुढाकार थोडा नाकारला म्हणायचं. स्पर्धेत भाग घ्यावं याच्यासाठी प्रयत्न झालेला नाही मुळामध्ये. तो दोष मात्र गाववाल्यांचाच आहे, आमचाच आहे. एक संधी मिळाली होती पण गाव तिथेच राहिलं आणि गावातला दुष्काळ नावाचा राक्षसही. नाही बराच अभ्यास केलास तू. हो माझ्यापर्यंत लोक पोचली आहेत, बातम्या पोचल्यात आणि त्याच्यावरती आधारितच माझे प्रश्न आहेत सगळे. बातम्या मला पण अशीच एक बातमी मिळाली आहे. हो ना, तुलाही मिळाली ना बातमी? मिळाली ना बातमी. मग तेच सांगत होते मी. तेच सांगतोय मी तुला, काहीतरी दाखवतोय तुला. बघूया आपण. चला बघूया. तर मित्रांनो, हा आहे शोषखड्डा. याचा काय उपयोग? तर जर आपण हा शोषखड्डा आपल्या घराजवळ तयार केला आणि घरातून बाहेर पडणारं सांडपाणी या शोषखड्ड्यात सोडलं तर हा शोषखड्डा ते सांडपाणी शुद्ध करून पुन्हा जमिनीत मुरवतो. त्यामुळे एखादी जादू व्हावी तशी जमिनीखालील पाण्याची पातळी चमत्कारिकरित्या वाढते. म्हणूनच या शोषखड्ड्याला मॅजिक पीट असंही म्हणतात.
गुरुजींनी गावात सर्वांना शोष खड्ड्यावरची फिल्म दाखवली आणि सर्वांना आपापला शोष खड्डा बनवायला सांगितला. तुम्हाला आवडला का नाही, पटलं का नाही तुम्हाला? मग आता मला एक सांगा की हा शोष खड्डा घरी गेल्यावर कोण कोण खाणार आहे बरं? त्यांनी वर हात करा बरं. 6 वर्षांच्या सार्थकला हा जादुई खड्डा भलताच भावला. शाळेत पिक्चर पाहिला होता, त्यात एक शोच खड्डा पिक्चर होता, तो पाहिला. मग मम्मी पप्पाला घरी सांगितलं. घरी आल्याच्या नंतर म्हणे मग आपल्याला स्वच्छ खड्डा खांदायचा. मग आता आम्ही म्हटलं पैसे नाही काही नाही बाबा, ही टाकी आणायची त्याला 1000-1500 रुपये खर्च येतो बा. आम्ही नंतर कानागाडच केलं बा, जाऊ द्या खांदू बा, चढ बघू बा काय होईल ते नंतर. शाळेत फिल्म दरम्यान सार्थकच्या वडिलांनी शोष खड्डा बनवण्यासाठी हात वर केला होता, पण आता ते त्यांचा शब्द विसरले होते. सांडपाण्याच्या जागी वडिलांचा शब्दच खड्ड्यात जाताना पाहून सार्थकने भलतच अस्त्र बाहेर काढलं. तो चक्क उपोषणाला बसला. वडिलांनी विचार केला, बाला हट्टय, खाईल थोड्या वेळाने, पण त्यांचा अंदाज खोटा ठरला. त्यांनी आई वडिलांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही मला टाकी आणून देत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही, खाणार नाही. या दरम्यान सार्थक स्वस्थ बसला नाही. उपोषणासोबतच त्याने गुरुजींची सोबत घेऊन शोष खड्ड्यासाठीची जागा निश्चित तर केलीच, पण मार्किंगही करून घेतलं. 2 दिवस झाले तरी सार्थक काही उपोषण सोडायला तयार नव्हता. अखेर वडिलांना त्याची मागणी मंजूर करावीच लागली. खूप नाराज झाला तो, जेवणच करेना. मग ऐकलं नाही असल्यामुळे मग कुठून तरी पैसे बघून आणू बा टाकी. वचनपूर्तीचं आश्वासन घेऊनच त्याने आपलं उपोषण सोडलं आणि भावंडांच्या मदतीने शोष खड्डा खणायला सुरुवात केली. सार्थक खड्डा करणारे आम्हाला त्याचं नवल वाटलं, कारण पहिलीचा विद्यार्थी हा जो सार्थक आहे त्याची मुळात उंची 4 फूट नाही आहे, आणि मग हा 4 फूट खड्डा खणणार कसा? पण जेमतेम 4 फूट असलेल्या सार्थकसाठी ही काही मोठी गोष्ट नव्हती. भाऊ खंदवायचा, रपा कांदायचा, रपा भरून द्यायचा, मी रपा फेकायचो. मग काय, बहीण आणि भावाच्या मदतीनं सार्थकचा खड्डा पूर्ण झाला. सार्थकमुळे गावातल्या इतर लहानग्यांच्या मनात अशी काही उत्साहाची लाट आलीये की गावातली सर्व मोठी मंडळी घाबरून वचनपूर्तीच्या मीटिंग करण्यात जुंपली. एका छोट्या पोराच्या हट्टाने गावातल्या मोठ्यांच्या मनात आता एक चांगली भीती निर्माण झाली. म्हणजे मुलं रपारपा असे हट्ट करायला लागले ना, मुलांच्या मनात रपारपा असे प्रश्न यायला लागले ना, आणि असं विचार यायला लागले तर रपारपा आहे ना, काय पाऊस पडेल आणि मग रपारपा पाण्याची पातळी वाढेल. मान्य आहे का नाही? म्हणजे अगदीच मान्य आहे. आणि मला सार्थकचं खरंच कौतुक वाटतं. मलाही खूप कौतुक वाटतं की तू, आपण सुद्धा हट्ट केलेत लहानपणी, कपड्या लत्त्यांसाठी, चपलांसाठी, किती सतवलं आई वडिलांना. पण हा हट्ट, हा किती सुंदर हट्ट आहे, शोष खड्ड्यासाठीचा हट्ट, अख्ख्या गावासाठी. सार्थक, तुला आम्ही सॅल्यूट करतो मनापासून. अगदी. पण जितू, माझ्या मनात तरीही काही प्रश्न आहेत रे. म्हणजे मला सार्थकचं कौतुक आहेच, पण मला अशा गोष्टी कळल्यात आणि मला तुला त्या खरंच दाखवायच्या. प्लीज दाखव. बघूया, प्लीज बघूया. वर्षानुवर्ष दुष्काळाच्या छायेत असणारं विदर्भातील माणिकपूर हे एक गाव. 3 वर्षापासून खूप म्हणजे पाण्याची बिकट परिस्थिती आहे. मागच्या वर्षी तर एकदम असं म्हणजे शेवट आम्ही विकत पाणी आणलं विहिरीमध्ये, आणि विहिरीमध्ये पाणी टाकून आम्ही पाणी संत्र्याच्या झाडाला दिलं. गावाची आर्थिक परिस्थिती पाण्याच्या कमतरतेसारखीच. गावात पाणी नाही म्हणून स्वतःची शेती असून सुद्धा गावातील लोकांना दुसऱ्या गावात रोजंदारीवर मजुरी कामासाठी जावं लागतं. इथं 100% म्हटलं तर हातमजुरीवालेच आहे. प्रत्येकाजवळ शेती आहेत, 2.5 एकर, कोणाजवळ 5 एकर. पाणलोटाचे उपचार केले तर गावाची परिस्थिती बदलू शकते, पण या कामात एक मोठी अडचण समोर आली आहे. मजूर वर्ग असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही यायला तयार आहे, पण आम्हाला जर मजुरी दिली तर आम्ही हे काम करू शकतो. कारण मुलं आहे, शिक्षक, कोणाचे शिक्षणाचे मुलं, कधी आजार येतो, कधी काही येतो, मग आमच्याकडे पैसेच अवेलेबल नसले तर आम्ही काय करणार? अशा द्विधा मनस्थितीत अडकलेले हे गावकरी समोर उपाय दिसत असूनही हतबल आहेत. बघितलंस, कशाचंही सोंग आणता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अगदी खरं आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की जोर पैसा तोवर पैसा. पण एका खूप मोठ्या माणसाने, महान माणसाने असं म्हटलंय की तन आणि मन जर जागेवर असेल तर धन मॅनेज करता येऊ शकतं. असं कोणी म्हटलंय? 21 वर्षांच्या विश्वंभरच्या आयुष्यावर दुष्काळाचा फार मोठा प्रभाव आहे. माझं शिक्षण 4थी पर्यंत झालं. मला शिकण्याची इच्छा होती,
एक तर घरच बरोबर धकत नाही तर शिक्षण कडून होणार. आज शेती आणि पशुपालन यातून मिळणाऱ्या तुटपुंज उत्पन्नावर त्याची कशीबशी गुजराण चालू आहे. शेतीचं उत्पन्न जास्तीत जास्त समजा 50,000 रुपयापर्यंत उत्पन्न होतं. जलसंधारणाच्या कामाने आपलं गाव दुष्काळमुक्त होऊ शकतं आणि आपल्या गावात आपण हे काम करायचंच हे स्वप्न उराशी बाळगून विश्वंभरने पाणलोट विकासाचं प्रशिक्षण घेतलं आणि तो आपल्या गावी परतला. ट्रेनिंग आलोय ना, मग त्या हिशोबाने अनुभवलंय की बाबा आमच्या गावात पाणी भरपूर पडतं. ह्या पाणीच आम्हाला भरपूर आहे, पण ह्या पाण्याला आम्ही गावात जिरवायचं किंवा समजायचा प्रयत्न केला ना, जे आता आम्हाला 7 एकरामध्ये 50,000 रुपये उत्पादन निघतंय. हेच उत्पादन लाखो मध्ये जाऊ शकतंय. आपल्या गावाला पाणीदार करण्याच्या स्वप्नाला घेऊन विश्वंभर असा काही वेडा झाला होता की त्याच्या कुटुंबियांना एक वेगळीच काळजी वाटू लागली. जे पोरं बारकाले त्याला असं रस्त्यानं कुठे हिंडायला की म्हणायचं पाणी फाउंडेशन. मग आम्हाला काय वाटतं की काहीतरी चित्रच करायला, म्हणजे असं कल्पनाच नव्हती ना हे काय आणि काय नाही. पुढं लग्न राहिले त्याचं, पुन्हा लोक काय म्हणते टुकार पोरग हिंडत आहे म्हणून आम्हाला एक एक पोटात आमच्या म्हणजे असं काल होत होतं. अत्यंत उत्साहाने गावी परतलेल्या विश्वंभरला मात्र गावात एका वेगळ्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. ग्रामसभेला बी आमचे लोक भरपूर आले आणि व्हिडिओ वगैरे दाखवायला सुरुवात केली आणि अर्ध्यावरच लोक उठून झाले. म्हणजे असं एक माणूस जात होता तसं तळतळ वाटत होती बाबा की एवढे चाललेत ना, तसं रडू आल्यासारखं होत होतं त्यावेळेस. पण विश्वंभर मात्र न खचता आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा करत राहिला, लोकांशी संवाद साधत राहिला. त्याने लोकांना शोष खड्डे बनवायची विनंती केली, पण जेव्हा कोणीच तयार झालं नाही त्याने यावर एक तोडगा काढला. कोणीच करायला तयार नाही श्रमदानातून शोष खड्डा. मग असं ठरवलं की बाबा शासन त्याला 2,500 रुपये अनुदान देतं, मग याच्यासाठी एक इस्टिमेट बनावं लागतं. म्हणजे लोक खाणतील, 2,500 भेटायला लागल्या म्हणल्या खाणतील लोक. संपूर्ण गावाने जर शोष खड्डे बनवायचे असतील तर त्यासाठी काही प्राथमिक खर्च लागणार होता आणि यासाठी विश्वंभरने आपल्या उदरनिर्वाहाची पर्वा न करता एक कठीण निर्णय घेतला. मी ठरवलं की घरातूनच इस्टिमेट बनवू असं ठरवलं आणि मग मी शेळी विकायचा निर्णय घेतला. लिहिता वाचता येत नसताना सुद्धा त्यांनी मला प्रत्येक वेळेस फोन करून विचारून की बाबा मॅडम ह्या इस्टिमेटला कोणते कोणते कागदपत्र लागतात, मला कुठं कुठं जावं लागेल, आणि असं करून त्यांनी 59 प्रस्ताव अशा पंचायत समितीला दाखल केली. विश्वंभरने केलेला हा त्याग पाहून संपूर्ण गावाचं मन परिवर्तन झालं. शेळी विकून जर ते गावातले इस्टिमेट करतोय लोकांसाठी आणि तो करतोय आपण मागे राहतोय, तर आपण त्याला सहकार्य करायला पाहिजे. आपल्याशी लहान येतो. केवळ एका माणसाच्या स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीमुळे संपूर्ण गावाचं वास्तव बदलण्याचा मार्ग खुला झालाय. काय ना गीतांजली, मला यांना सॅल्यूट करायला हे 2 हात कमी पडतायत. आहे उत्तर? मला मान्यच आहे जितू, आणि खरंच मला यांचं कौतुक वाटतंय. मी मगाचपासून तेच म्हणतेय, पण कितीतरी गाव आहेत ज्यात लोक पुढे येत नाहीयेत, मागे पडतायत. भाऊबंदकीत तू मोठा का मी मोठा ह्यात काम मागे पडतंय. हे बघ, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या शब्दांच्या कृतीने आजवर अनेक अवघड गोष्टी सोप्या झाल्यात, पण काही गावांची गोष्टच वेगळी आहे. साताऱ्यातील पाचवड गावात दुष्काळ नावाचा राक्षस तळ ठोकू नये. लोकांना पाणी प्यायला मिळतच नाही आणि पाणी आणायचं झालं तरी 1-2 किलोमीटर वरून घागरी कळशानी पाणी आणावं लागतं. जे माणसं वयस्कर आहेत त्यांची आता सध्या फार अवघड परिस्थिती आहे. त्यांना जर शक्यतो शेजापाजारीने कोणी आणून दिलं तरच पाणी मिळते. अशा तऱ्हेचं वातावरण या गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण झालेलं आहे. आणि यावर उपाय म्हणून वॉटर कप स्पर्धेचा प्रस्ताव गावासमोर आला सुद्धा होता. अगदी प्रशिक्षणासाठी माणसंही गेली. पाण्याची गरज खूप मोठी होती, पण शेवटी जिंकलं ते राजकारण. गाव मूळच 2 पार्टीमध्ये विभागलेलं आहे. सत्ताधारी पार्टीकडून जर ह्या पद्धतीचं काम झालं तर त्याचं श्रेय ह्या लोकांना मिळेल, आपणाला काही मिळणार नाही, आणि म्हणून त्याने या गोष्टीला विरोध केला. आणि म्हणून स्पर्धेत गाव असून सुद्धा कोणालाच लढायचं नाहीये. दुष्काळ नावाचा राक्षस पाचवड गावात तळ ठोकू नये. त्रास सगळ्यांना होतोय, पण पाऊल कोणालाच उचलायचं नाहीये. आत्ताच्या ग्रामपंचायतीमध्ये कसलंही काम केलं जात नाही पाण्याच्या संदर्भात.
आणि त्याच्यामुळं गावाची फार बिकट अवस्था आहे. प्रगती थांबते, विकास खुंटतो, याला अनेक कारणं असतात. सगळ्यावर उपाय असतो, ज्यावर उपाय नसतो ते असतं एकच कारण, राजकारण. क्या बात है यार गीतू, आई एम सो प्राऊड ऑफ यू यार. यू ऍब्सोल्युटली करेक्ट यार. जितू हे माझे प्रश्न नाही, आहेत हेच घडतंय यार. आणि हे प्रॉब्लेम आहेत आपल्याकडे आहेतच. आणि तुला हे मान्य करावंच लागेल. मान्यच आहे मला. मी म्हणतो की पेशवेकालीन काळापासून चालू आहे हे, आतापर्यंत चालू आहे. मी तुझा भाऊ, ह्याचा माणूस माझ्या पक्षात घे, त्याच्या पक्षात घे, मी अनेक वर्ष मोठा. हे चालू आहे हेच आणि चालू आहे. एका घटनेने तर सुधारणार नाहीये. नाहीच सुधारणार. मग मला मान्यच आहे अगदी. मग मला ह्याची उत्तरं हवी आहेत ना. हो बघ. बालपणींच्या सुंदर आठवणींचा ठेवा म्हणजे शाळा. मित्रांसोबत एकत्र खेळलेले, बागडलेले, फुललेले ते दिवस. पण या लंगोटी यारांसमोर भविष्यात काहीतरी वेगळंच वाढून ठेवलेलं असतं. एक हायस्कूल आम्हाला 10वी पर्यंत शिकलेली पोरं एका बेंचवर बसून खाणार, एकमेकाचे मित्र असणार. हायस्कूलचं शिक्षण संपलं की तो त्याचे पूर्वज त्याच्या घरचे कोणत्या बाजूला असतात त्या बाजूला असतो आणि ही दुसऱ्या बाजूला, आणि तेच पोरं एकमेकावर पुन्हा काट्या घेऊन येतात. ही गोष्ट आहे या वाकडी गावाची. आमचं गावाचं नाव वाकडी, नावाप्रमाणेच वाकडी चालते. कुणीच कुणाच जमत नाही, कुणाचं मारामाऱ्या. गावामध्ये यात्रा निघताना दोन्ही गट एकामेक समोर भिडायचे, सारखं तणाव निर्माण राहायचा. वाकडीप्रमाणेच आमचं गाव वाकडं आहे असं पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे. एक पूर्वीपासून 2 ते 3 पार्ट्या आहेत आमच्या गावामध्ये. एवढे गट तट आहेत, इलेक्शन लागलं की एकमेकाची तोंडही बघत नाहीत. एका केसेसमध्ये 25-25, 30-30 मुलांची नावं घातलेली ते. राजकीय धुमश्चक्रीत विभागलेलं हे गाव कधीतरी एकत्र येऊ शकेल का, याची युक्ती काढली गावातील एक जुने शिक्षक इस्माईल तांबोळी सर यांनी. कारण ही मुलं होती तर वेगवेगळ्या पक्षाची, पण या सर्वांनी तांबोळी सरांच्या हाताखाली शिक्षण घेतलं होतं. मग मी 25-30 लोकांची एक आमच्या युवकांची टीम बनवली आणि त्यांना आम्ही हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धीला जाऊन आम्ही तिथं भेट दिली. प्रत्यक्षात त्यांनी ज्यावेळेस त्या ठिकाणी पाहिलं त्यावेळेस मग आम्ही येत असताना रोडवर, एका ओपन रोडवर आम्ही चौकात एका बाजूला साईडला एक मीटिंग घेतली आणि सगळ्यांनी आम्ही ठरवलं की आपल्याला जर हे काम करायचं असेल तर आपल्याला हे सगळे झेंडे अगोदर आपल्याला बाजूला ठेवावे लागतील. सरांनी सांगितलं आणि मुलांनी ऐकलं. सरांनी गरज म्हणल्यावर मोडायचा शब्द, ठीक आहे सर तुम्ही सांगताल ती, असं प्रत्येकाला वेगवेगळं केलं आणि सगळी एक खट्या केली. आणि गावात सुरू झालं एक नवं परिवर्तन. ग्रामसभामध्ये कमीत कमी आमच्या गावातील 500 ते 600 पुरुष आणि 300च्या जवळपास महिला जमल्या. आतापर्यंत आमच्या गावामध्ये एवढ्या लोकांची कधीही ग्रामसभा झालेली नाही. त्या ग्रामसभेमध्ये सर्व पक्षाचे लोक. पहिल्यांदाच एका शिक्षकाची छडी जादूची छडी झाली आणि अवघं गाव बदलून गेलं. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसांवरती पाणी. क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वाशिण पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले. भिंत खचली, चूल विजली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, पडकी भिंत बांधतोय, चिखलगाळ काढतोय. खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसे नकोच सर, पैसे नकोच सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ही कविता. या कवितेमध्ये एकच सर आहेत, पण आपल्या इथे स्टुडिओमध्ये 2 सर आलेले आहेत. आमिर आणि किरण, तुमचं स्वागत. नमस्कार. बरं, हे असे सर आहेत की ते फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणत नाही, तर मैदानात स्वतः लढायला उतरले दुष्काळाशी सामना करण्यासाठी आपल्या शेतकरी बांधवांसोबत. बरं झालं तुम्ही आलात. काय आहे की या शंकांजलीला, या गीतांजलीला मी खूप सकारात्मक गोष्टी सांगतोय, अनेक गोष्टी दाखवतोय, पण तिचं त्याच्यावर प्रत्येक उत्तर जे आहे ते नकारात्मकच आहे आणि मला कळत नाही मी ह्याला कसं समजावं. नाही, बरं झालं तुम्ही आलात, कारण का हा जो अतिरंजित आहे तो मला सोल्युशन्स पूर्णपणे देत नाहीयेत, सॅटिस्फॅक्टरी सोल्युशन्स देत नाहीत. तुम्ही आल्यामुळे मला आता खरी उत्तरं मिळतील
असं मला अच्छा, वाटतं म्हणजे- आणि मला दिलासा मिळालाय कारण का तुम्ही आलेला अच्छा, म्हणजे हे खरं उत्तर देतील आणि मी हो, चुकीचं कारण उत्तर की देतो काव्यमय उत्तर मी काही कामच घेत गीतांजली, तू बरोबर बोलतेस. मग प्रॉब्लेम्स आहे आणि ऑब्स्टिकल्स पण आहे हा आणि खूप मोठं आहे. जितू तू पण बरोबर बोलतोस. बरोबर ना. प्रॉब्लेमचं सोल्युशन पण आहे. लास्ट एपिसोडमध्ये किरण सांगितलं की हे जे गोष्ट आहे, आमचे जे प्रयत्न आहे हे महाभारत सारखं आहे. कौरव 100 होतं म्हणजे खूप पॉवरफुल. दुष्काळ खूप पॉवरफुल आहे, मोठं प्रॉब्लेम आहे. पण आमचे पांडव फक्त 5 आहे, पण ते पण टफ फाईट देतात. आणि आता बघा की आमचे पांडव काय करताय. रेमू यांचं आयुष्य त्यांच्या गावात कोणत्याही ध्येयाशिवाय अगदी निरुद्देश चाललं होतं. बस पेला कुठे हिंडलं असं तसं, इकडे जा तिकडे जा, कुठे जा हॉटेलीत जा, बारमध्ये जा. गावातही त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काहीसा बरा नव्हता. पहिले लोक काही बोलत नसतं आहे रेमू भाऊ सोबत, असंच गावात या गल्लीतून त्या गल्लीत फिरत जा. एक दिवस रेमू वॉटर कप स्पर्धेच्या निमित्ताने पाणलोट विकास प्रशिक्षणाला पोहोचले आणि एक चमत्कार जो व्हायचाच होता तो झालाच. रेमू यांनी स्वतःला एका जलयोद्ध्यात रूपांतरित केलं होतं. रेमू यांनी गावात परत येताच आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला अक्षरशः झोकून दिलं. आता 60-70 फूट, कुठे कुठे 80-90 फुटावर पाणी गेलं. ते विहिरीचं पहिले 5 फुटावर पाणी होतं. जे लेवल होती 20-25 वर्ष अगोदरची, ते पातळी वापस आली पाहिजे आमची. आणि हे जिद्द आहे आमची की आम्ही हे काम करणारच. गावाची आर्थिक परिस्थिती इतकी हालाकीची होती की गावकऱ्यांना श्रमदानासाठी कुदळ फावडे घेणं सुद्धा शक्य नव्हतं. लोक सांगत की आमच्या घरी कुदळ नाही, फावडा नाही, आम्हाला जर खायची सोय नाही आहे, तो हे आणणार कुठून. आणि 1,200 रुपये रोजंदारीवर काम करणाऱ्या रेमू यांनी यावर तोडगा काढला. त्या दिवशी आईनं 1500 रुपये दिले. ते 3 तिकास आणले आणि 3 फावडे आणले आणि बाकीचं सामान म्हणजे आपली स्पर्धा सुरू व्हायच्या अगोदर मी आणून घेणार आहोत. असं 5,000चं सामान मी आणणारच आहोत. या गावात आता एक चैतन्य येऊ लागलंय. जो रेमू भैया जो उसका पास से पैसे खर्चा करके जो गांव वाले को दे रहा, तो अच्छे के लिए दे रहा, जो बुराई के लिए नहीं दे रहा. जो अच्छे के लिए दे रहा तो रेमू भैया के पीछे अपन को काम करना है. रेमू यांच्या गावात पाणी तर नक्कीच येणार, पण पाण्याने गावात येण्याआधीच लोकांची मनं निर्मळ करायला सुरुवात केलीये. आपण दारूत लय पैसे उडवले. आज जर हे चांगल्या कामात हे 5,000 रुपये गेले तर पुढच्या पिढीची दुआई आपल्याला भेटणार. बंडू भाऊंनी हे गाणं ऐकलं आणि आपलं गाव पाणीदार करण्याच्या चळवळीत सहभागी व्हायचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रशिक्षणाला जाण्याच्या निर्णयावर मात्र इतर लोक नाराज होते. मी सगळ्यांना विचारलं अगोदर की मी जाऊ शकतो. अरे तू काय जाणार, काय बोलणार, काय येतील तुला तिथं माहिती होणार, कसं तुला हात धरून नेतील का, असं करतील का. तरीही बंडू भाऊंनी प्रशिक्षणाला जायचा आग्रह धरला आणि ते प्रशिक्षण केंद्रावर पोहोचलेच. प्रशिक्षणादरम्यान बंडू भाऊंनी जलसंधारणाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. मी डोळ्यांत पाहू नाही शकलो. ते हाताने स्पर्श करून मी ते जाणवलं की बा हा ही टेकडी आहे, हा माथा आहे, ही जमीन आहे आणि ही शेती आहे. त्या शेतीमध्ये झाडं सुद्धा मी हाताने स्पर्श करून पाहिले. म्हणजे पाणलोट विज्ञान हे का आहे हे मला त्या दिवशी कळालं. बंडू यांचा उत्साह आणि इच्छाशक्ती बघून ट्रेनर चंद्रशेखर यांनी एक उत्तम भाकीत वर्तवलं. चंद्रशेखर बोलले हा फक्त ट्रेलर आहे, पुरा हा पिक्चर दाखवत तुम्हाला माहित पडेल बोलले. आणि खरोखरच गावात परत आल्यानंतर बंडू भाऊंनी ट्रेलर पासून ते पिक्चर पर्यंतचा प्रवास आता सुरू केलाय.
त्यांच्या माइंडमध्ये सगळं मेमरीमध्ये फिट झाले आहे. ते प्रशिक्षण घेऊन आले आहे. ते त्यांनी ऐकलं आहे, जरी पाहिलं नसन तरी त्यांना म्हणजे समजा आमच्या जरी लक्षात नसलं तरी मग नाही वहिनी हा गड्डा एवढ्या एवढ्याचा आहे, असं करा लागते. ही फिल्म कशी कशी पुढे सरकणार आहे हे आता येणाऱ्या आठवड्यात हळूहळू कळेलच. वा वा, हे किती चांगलं स्पिरिट दाखवलं ह्या लोकांनी. हो, खरंय खरंय. म्हणजे मला असं वाटतं की एकीकडे अशी माणसं आहेत की ज्यांना फक्त प्रश्न दिसत आहेत, शंका दिसत आहेत, परंतु दुसरीकडे अशी माणसंही आहेत जे त्या शंकेचं निरसन दाखवत आहेत, प्रश्नाचं उत्तर दाखवत आहेत. त्यांना एकच गोष्ट ठाऊक आहे, ती म्हणजे दुष्काळ आणि त्याच्याशी 2 हात करायचे. याला म्हणतात खरी दूरदृष्टी. आणि मला हे सांगायचं आहे जितू, ह्या युद्धामध्ये आणि पांडवामध्ये महिला पण आहेत आणि त्यांचं ते पण टफ फाईट देतात. ते पण त्यांच्या गोष्टी बघूया. आई होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या अनिता साबळेंना सतत सतावतोय एकच प्रश्न. मी आई होणार, पण माझ्या बाळाला जन्म झाल्यावर मी काय दाखवा, दुष्काळ? आणि अनिताप्रमाणेच प्रश्नाचं उत्तर शोधायला डिलिव्हरी अवघ्या 4 दिवसांवर असताना वंदना लोखंडे निघाल्या पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाला. मी सुरुवातीलाच त्यांना सांगायचा प्रयत्न केला की वंदनाताई, तुम्ही आल्याला तुमचं स्वागत आहे, पण तुम्ही अवघडलेल्या स्थितीमध्ये आहात, तुम्ही तुमची काळजी घेणं अपेक्षित आहे. तर त्या मला सांगायला लागले की याहीपेक्षा जास्त त्रासदायक कामं मी माझ्या घरामध्ये करते. इतरही माझ्या अनेक भगिनी या गर्भवती अवस्थेमध्ये कामं करतात, पाणी भरतात, घरातली अनेक कामं करतात. मला उगीच अवघडल्यासारखं तुम्ही करू नका. खुल्ल्यापणाने इतरांना ज्या पद्धतीनं तुम्ही शिकवताय त्या पद्धतीनं मला शिकवा. आई होण्याच्या नाजूक परिस्थितीत सुद्धा वंदना आणि अनिता या दोघींनीही उत्तम पद्धतीने प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आपलं गाव पाणीदार करायचं हाच निश्चय पक्का करून दोघी आपापल्या गावी परतल्या. श्रमदान नाही केलं तर कमीत कमी सांगू तर शकते, माहिती तरी देऊ शकते कमीत कमी या अवस्थेत. आई होण्याच्या स्वप्नाबरोबरच डोळ्यात आणखी एका स्वप्नाने घर करायला सुरुवात केलीये. या दुष्काळग्रस्तामध्ये मी थांबणारच नाही आणि माझ्या बाळाला म्हणणार, मी तुझ्यासाठी गाव पाणीदार करणारच. एका बाजूला आई आपल्या बाळाच्या भविष्याचा विचार करते आणि दुसऱ्या बाजूला एक मुलगी गावाच्या भविष्याचा विचार करते. 11 वर्षांच्या चिमुरड्या संजीवनीचा हट्टच थोडा वेगळा आहे. खेळण्या बागडण्याच्या वयात तिला जायचं होतं पाणी फाउंडेशनच्या ट्रेनिंगला. मी तिला म्हटलं की संजना काय ग तू काय करणार तिथे येऊन, उगीच कशाला आपली शाळा वगैरे पडेल. नाही तू येऊ नको संजना. मग मीने म्हटलं की पप्पा मला शिकायचं आहे इथं. मीने खूप जिद्द केली की मला जायचंच आहे, म्हणजे जायचंच आहे. मी रडली पण खूप. आणि संजीवनी पोहोचली पाणी फाउंडेशनच्या प्रशिक्षणाला. ती हिरारीने सहभागी होत होती. सर्वात आधी मी करणार म्हणे, एवढी स्पिरिट तिच्यामध्ये भरली होती, ठासून भरली होती. ही चिमुरडी प्रशिक्षणावरून परतली आणि तिने सगळ्या गावाला एकत्र करायला सुरुवात केली. अख्खं गाव पाणीदार करायची तिची इच्छाशक्ती, जिद्द या गोष्टी लोकांसाठी प्रेरणादायी ठरू लागल्या. एका गावात नातवंड पुढच्या पिढीचा विचार करत आहेत, तर दुसऱ्या गावात भामा आजी विचार करते आपल्या नातवंडांचा. आमची पिढी गेली ती गेली बिन पाण्याची. आता आमच्या मुला बाळांना, नातवंड परतंडला तरी पाणी व्हावा. याच विचाराने 70 वर्षांच्या तरुण भामा आजीने जलसंधारणाचं प्रशिक्षण घेतलं आणि दुर्दम्य उत्साह घेऊन त्या गावात परत आल्या. वाघितल्या बायका कोणी येत नव्हत्या. त्यांची उत्सुकता बघून सगळ्या महिला त्यांच्या पाठीमागे कामासाठी तयार झाल्या. आजीच्या महत्वाकांक्षेचा आज प्रत्येकाला अभिमान वाटतोय. काय पाहिजे? कोण देणार? कोण देणार? दुष्काळ नावाच्या राक्षसाचा संहार आता अटळ आहे, कारण त्याच्या समोर उभी आहे मुलगी, आई आणि आजी या 3 रूपात अवघ्या महाराष्ट्राची स्त्री शक्ती. क्या बात. वाह वाह वाह. भामा भाई का तो मैं फैन हो गया हूँ, बल्कि सबका फैन हो गया हूँ मैं. आणि मला आशा वाटते संजीवनीला बघून ना. नाही, खरंय. मला एकच गोष्ट वाटली आता, त्या बघा ना, त्या भामाबाई म्हणतात आमचा जन्म तर गेला, एक जन्म गेलाय पाण्याशिवाय. त्या अख्ख्या जन्मात त्यांना पाणी पाहायला मिळालेलं नाही, दुष्काळच पाहिलाय त्यांनी. आणि एकीकडे दुसरी स्त्री म्हणते की मी माझ्या पोराला काही असं दुष्काळ दाखवायला जन्माला घालू का. आणि तिसरीकडे एक तिसरी पिढी आहे जी म्हणते की नातवांना पाणी नसेल तर मी पाणी आणते.
जितू, मला हा सगळा आशावाद मान्यच आहे आणि आशावादाचं तुफान आलंय इथे आणि प्रॅक्टिकल गोष्टींकडे कोणी लक्ष देत नाही असं मला वाटतंय. नाही, माझे काही प्रॅक्टिकल मुद्दे आहेत ते प्लीज तुम्ही मला सांगा. पाणलोटाचं काम हे हाताने काम करण्याचं काम आहे आणि त्याला मशीन्सही लागतात. काही गावं हाताने काम करतात आणि त्यांच्याकडे मशीनसाठी पैसे आहेत. अजून काही गावं आहेत जे हाताने काम करतायत पण त्यांच्याकडे मशीनसाठी पैसे नाहीत. हे बरोबर. आणि तुम्ही म्हणाला होता की तुम्ही पैसे देणार नाही. मग आता त्या गावांनी काय करावं? जी गरीब गाव आहेत त्यांनी काय करावं? त्यांचं काम अर्धवट नाही राहणार. नाही, तुम्ही सांगा ना मला. तुम्हाला कळतंय ना मी कशातनं जातो रोज? द्या उत्तर. मी सांगतो. सुमारे 600 उंबरठ्याचं अमरावती जिल्ह्यातलं कार्ली हे गाव. या गावात पाण्याचे सोर्सेस म्हटलं तर हेडपंप आहे फक्त, पण एकच हेडपंप आमच्या इथे चालू आहे 4 हेडपंप पैकी. ही आमच्या गावाची परिस्थिती आहे. श्रमदानातून पाणलोटाचं काम करण्याची तयारी असताना सुद्धा या गावाला निसर्गनिर्मित एका मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय. जमीन जी आहे ती खडकाळ असल्यामुळे श्रमदान तर करूच, पण श्रमदानात काहीतरी अडचण आम्हाला येणार आहे. म्हणजे काय की जागा खडकाळ असल्यामुळे जास्त खोलपर्यंत मनुष्यबळाने हे काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत गावासमोर मात्र एकच पर्याय आहे. खडकाळ जमीन आहे, त्याच्यात अर्धी फूट माती आहे फक्त, नंतर सगळं खडक तर गोठेच आहे. माणसं जास्त काम करू शकणार नाही, त्यासाठी मशीनच लागणार. पण मशीनचा वापर करून काम करायचं असेल तर खर्च खूपच मोठा आहे, कारण मशीनला लागणारं भाडं आणि डिझेल. आमची इच्छा खूप आहे जलसंधारणाचे काम करण्याची, पण ते आता मशीन अभावी आम्ही करू नाही शकणार. गावची आर्थिक परिस्थिती पाहता मशीनचा पर्याय नसल्यासारखाच आहे. एकंदर या परिस्थितीत श्रमदानाची इच्छा असताना सुद्धा गावात हळूहळू निराशेचं वातावरण निर्माण होत चाललंय. हेच म्हणते मी. कळतंय तुम्हाला आता? पैशाचं काय करायचं लोकांनी? मशीनसाठी पैसे कुठून आणायचे? मला महिलांचा सहभाग, ह्युमन स्पिरिट, उत्साहवर्धक वातावरण हे सगळं मान्य आहे, पण मशीनसाठी अडताय ना, पैसे नाही आहेत लोकांकडे. या प्रश्नाचा उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, दाखवणार. बघा, मागच्या वर्षीच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये जीव ओतून काम करणारे गाव चारमोळी. या गावाने नैसर्गिक परिस्थितीचं आव्हान स्वीकारलं आणि भयंकर जोशाने काम सुरू केलं. श्रमदान करण्यात या गावाने कुठलीही कसर सोडली नाही. आता या जिंदगीत काम करता करता मेलो तरी चालेल, पण काम हाती धरलं ते सोडायचं नाही. मशीनचं करायचं. मशीनपेक्षा आई बापाचं रक्त आहे, आईचं रक्त आहे, बापाची हड्डी आहे. लोखंड फोडू शकतो. पण मशीनने करायला लागणाऱ्या कामांसाठी जे पैसे लागणार होते ते मात्र जमा करण्यासाठी गावाची आर्थिक परिस्थिती नव्हती. आणि अशाच पद्धतीची परिस्थिती अजूनही अनेक गावांमध्ये होती. अशातच 2016 आणि 2017च्या वॉटर कप स्पर्धेदरम्यान अनेक व्यक्ती आणि सामाजिक संस्था स्वतःहून पुढे आल्या आणि त्यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या या गावांना मदतीचा हात देऊ केला. समस्त महाजन, मानवलोक आणि ज्ञानप्रबोधिनी यासारख्या संस्थांनी गावांना प्रत्यक्ष आर्थिक सहाय्य केलं. या कामात 2017च्या स्पर्धेत भारतीय जैन संघटना म्हणजेच BJSने सिंहाचा वाटा उचलला. ज्या ज्या गावांनी श्रमदानाचं काम पूर्ण केलं त्या गावांसाठी BJSने 75,000 पेक्षा जास्त तासांसाठी मोफत मशीन्स उपलब्ध करून दिल्या, ज्यामुळे चारमोळी सारख्या गावात होणाऱ्या पाणलोट विकासाच्या कामांना गती आणि बळ मिळालं. या वर्षी सुद्धा जी गावं आपलं श्रमदानाच्या कामांचं टार्गेट पूर्ण करतील, फक्त त्या गावांसाठी BJS मोफत मशीन्स उपलब्ध करून देणार आहे. संस्थापक शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वाखाली BJSने या दुष्काळाविरुद्धच्या महायुद्धासाठी खूप मोठी तयारी केली आहे. पुण्यातलं BJSचं कार्यालय म्हणजे जणू एक वॉर रूमच झालंय. आपलं श्रमदानाने करायला लागणाऱ्या कामांचं टार्गेट पूर्ण करणाऱ्या गावाला मोफत मशीन्स उपलब्ध करून दिली जाणार आहेत आणि त्या व्यवस्थेची तयारी जोरात चालू आहे. दुष्काळाविरोधात जे गावकरी योद्धे छातीठोकपणे उभे आहेत त्यांच्या मदतीला मशीन्सच्या रूपात जणू शस्त्रास्त्रच सुसज्ज आहेत. शांति बाबू, बहुत बहुत शुक्रिया हमारे साथ जुड़ने का. थैंक यू. और हमारे साथ एक शंका ताई हैं, वो उनकी शंका आप जरा दूर करिए. यस पक्का. नमस्कार. मला आधी हे सांगा, हे सगळं खरं आहे का? हे सगळं खरं तर 100% आहे, परंतु आपल्याला जे काही करायचं आहे ते याच्यापेक्षा खूप मोठं आहे. त्याच्यामुळे हे खरं आहे का नाही
ही खूप छोटी गोष्ट आहे. हे सगळं 100% करेक्ट आहे. आणि तुम्ही का सहभागी झाला या उपक्रमात? कारण मी आमिरला अनेक वर्षापासून फॉलो करतोय. किती सामाजिक कामामध्ये बारीक दृष्टिकोनातून आमिर प्रत्येक इश्यूला समोर आणतायत. आणि त्याने अनेक इश्यू हँडल केल्यानंतर त्याने आयडेंटिफाय केला पाण्याचा इश्यू, की ज्याच्यामध्ये डीपमध्ये जाऊन काम करायचं. आणि हा मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटली. आणि जेव्हा त्यांनी मॉड्यूल काढलं सुरुवातीला की आम्ही गावातल्या लोकांना प्रशिक्षण देऊ, मग प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांच्या गावाचा वॉटरशेड डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनीच बनवायचा आणि त्यांनी श्रमदान करून आपल्या गावाला स्वावलंबी करायचं. हा बेसिक फाउंडेशन आणि ही कन्सेप्ट ही फारच उत्कृष्ट आहे. खरंय. आणि त्यांच्या लोक पेटलेत, त्यांना समजेल या पद्धतीनं. आणि एकदा जर का खेड्यातला माणूस त्याला नीट समजलं की मग तो वेड्यासारखं मागं लागतो. मग तो पेटतो आणि तो पेटला की मग तुफान येतं. आणि आता हे खऱ्या अर्थाने तुफान येऊ लागले. पण मला हे सांगा की हे इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, हे कसं आपण? मी मागच्या वर्षी जुडलो. मी का जुडलो ते सांगतो. जेव्हा लोकांना हे आवडलं आणि प्रशिक्षण आवडलं आणि लोकांना वाटलं की हे काम केलं पाहिजे, जर गावकरीच समोर आला आणि मला काम करायचं म्हणतोय, तर मग अशा गावकऱ्यांना आपण मदत केलीच पाहिजे. म्हणून आम्ही स्वतःहून बीजेएस म्हणून आम्ही आमिरकडे गेलो. आम्ही स्वतःहून आमिरकडे जाऊन म्हटलं की ही तुमची योजना खूप चांगली आहे, हमारा ह्याच्यामध्ये सपोर्ट करायचा. दूसरे साल में बीजेएस और शांति भाव जुड़े हमारे साथ मतलब गांव वालों के साथ. बिल्कुल. इन्होंने देखा कि काम क्या हो रहा है और इन्होंने अपने आप, हमने न्योता नहीं दिया उनको, इन्होंने अपने आप ये निर्णय लिया कि जो जो गांव श्रमदान करेगा उसको मैं मदद करूंगा और मैं मशीनरी फ्री दूंगा. आणि तो त्याचं कारण का मतलब यही होता है. त्याचं कारण आहे, इतकं काम जर त्या गावाने केलं आणि जर आपल्याकडे खेड्यापाड्यातली परिस्थिती अशी आहे की लोकांच्याकडे पैसे नाहीत, आणि याच्यासाठी आमची पर्सनली इच्छा बीजेएसची अशी आहे की जे गाव खूप श्रमदान करते आणि जर त्यांचं मशीननी काम आपण केलं नाही, कारण आपल्याला माथ्यापासून पायथ्यापर्यंत काम करावं लागतं, सर्वच कामं श्रमदानाने होऊ शकत नाहीत आणि मशीन अनिवार्य आहे, अशा वेळेला आम्ही गावकऱ्यांना मशीन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण मला हे सांगा, तुमच्याकडे एवढी मशीन्स आहेत का? आता तर एवढी गावं वाढलेली आहेत. मशीन्सची प्रॉब्लेम नसतो, प्रॉब्लेम इच्छाशक्तीचा असतो. हे लक्षात घ्या तुम्ही ताई. शंकाताई, तुम्ही जरूर शंका विचारा. क्या बात आहे, थँक्यू. इच्छाशक्तीचा प्रॉब्लेम असतो शंकाताई. इच्छाशक्ती, तुमच्यामध्ये इच्छाशक्ती पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की मी दुष्काळासाठी काहीतरी केलं पाहिजे. हो, ही इच्छा आमिर, ही इच्छा नसणारी व्यक्ती तुम्हाला महाराष्ट्रात सापडणार नाही. इतके संवेदनशील लोग महाराष्ट्र में हैं. पिछले साल बहुत लोगों ने हमसे पूछा कि हम किस तरह से आर्थिक मदद कर सकते हैं. हम लोग जा नहीं सकते गांव में. दुनिया भर से लोग लिख के पूछते थे. तो हम तो पैसे लेते नहीं है और देते नहीं है, तो हमको कोई चारा नहीं था पिछले साल. ये बीजेएस ने खुद काम किया, कमाल का काम किया पिछले साल. तो हम इस साल हमने सोचा कि इस साल हम लोगों को न्योता देते हैं. अगर वो डोनेट करना चाहते हैं, अगर वो इस मुहिम से जुड़ना चाहते हैं, तो वो बीजेएस को डोनेट कर सकते हैं. आपके पैसे मशीन के काम में जाएगा, गांव में जाएगा जहां उनको मशीन के पैसे नहीं होंगे. तो जहां भी आप हैं दुनिया भर में, अगर आपको डोनेट करना हो तो आप इस लिंक पर जाइए, jalmitra.panifoundation.in. इसमें आपको एक फॉर्म मिलेगा जिस पर आपको रजिस्टर करना है. और जब आप रजिस्टर करेंगे आपको बहुत सारे ऑप्शंस मिलेंगे. आप डोनेट भी कर सकते हैं. अगर आपको श्रमदान करना है, आप श्रमदान भी कर सकते हैं. आपको और भी कई ऑप्शंस मिलेंगे काम करने के. तो इस तरह से सारा महाराष्ट्र और सारी दुनिया इससे जुड़ सकती है. और वो लोग जो पैसा डोनेट करेंगे बीजेएस को, वो उसका इस्तेमाल बीजेएस करेगा सारे गांव वालों को हेल्प करने के लिए. मागच्या वेळेस आपण 75,000 तास मशीन पुरवली होती. हो, यावेळेस किती तास होतील? यावेळेस तरी 6.25 लाख तास. 6.25 लाख तास मशीन आम्हाला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यायच्या आहेत. म्हणजे आहेत, एका गावाला 250 तास आपण मिनिमम देणार आणि वेळ पडली तर 500-750 तासापर्यंत देण्याची, जसा जसा लोकांचा सहभाग येईल तसा तसा लोकांना मशीन पुरवण्याचं काम सुरू होईल. तर अर्थात हे ऐकून आम्हाला तर खूप बरं वाटतंय आणि सकारात्मक वाटतंय. तुला काय वाटतंय गीतांजली? नाही, सकारात्मक मी आधीपासूनच आहे ते रणजित. काय ना आमिरजी, बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतं की सोशल वर्क, पाणी फाउंडेशनचं काम, वॉटर कप स्पर्धा म्हणजे फक्त रखरखाट, दुष्काळी भाग, तिथे जायचं, खूप मजा पण येतो. हो, मजा पण असते त्यात. आणि काही काही वेळेला ती मजा जी असते काही खास लोकांसाठी असते. तर तुमच्यासाठी एक खास मजा मी घेऊन आलेलो आहे. असं आपण बघूया. दाखव.
मेहमूनबी शेतमजुरांच्या मुकादम म्हणून काम करतात, पण सामाजिक कार्याची अत्यंत आवड. या आवडीतूनच आपलं गाव पाणीदार करण्याच्या उद्देशाने मेहमूनबी पाणलोट विकासाच्या प्रशिक्षणासाठी गेल्या. या प्रशिक्षणाने मेहमूनबीना एखादा साक्षात्कार व्हावा तसं झालं. तर आम्ही ते सदरपूरचं पाहिलं तर आमचा दिमाग अजूनही चांगला झाला. खणणं, बाण टाकणं, माता दो पायता, हे काम तर आपल्या दिमागातच आहे. आपण तर नेहमी वावरात राहतो, हे काम आपण करूनच दाखवू. प्रशिक्षणाने प्रभावित झालेल्या मेहमूनबी जेव्हा गावी परतल्या, त्यांनी गाव अक्षरशः हलवून सोडलं. या एका ठिणगीने खंडाळा गाव आता पेटून उठलंय. गाव पाणीदार करण्याच्या दृढ निश्चयासोबतच मेहमूनबीनी एक चॅलेंज पण केलंय. हम खंडाले में पानी इतना लगाएंगे कि आमिर खान को खंडाले में बुलाएंगे. और कैसे बुलाएंगे हे सांगण्याची त्यांची पद्धत खूपच गोड आहे. आप आमिर जी आते के खंडाला, जो गाना गाए थे तुमने वो गाने पर हम बोल रहे ए, आते के खंडाला, आमिर जी तुम आते के खंडाला. वाह 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 वाह. मेहमून जी, हम लोग जरूर खंडाला आएंगे आपके गांव, लेकिन एक मेरी शर्त है, आप लोग कमाल का काम कीजिए और हम यकीनन आपके गांव में आएंगे. ए, क्या बोलती तू? ए, क्या मैं बोलूं? सुना आती क्या खंडाला? क्या करे जाके हम खंडाला? अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे, मेहमून बी से मिलेंगे और क्या. मेहमूनबीचं तर म्हणजे आयुष्य म्हणजे असं कुर्बान झाल्या मेहमूनबी. पण मला नक्की खात्री आहे की या गावाने जर उत्तम काम केलं तर खंडाळ्याला तुम्ही जालच, आमिर आणि किरण. मित्रांनो, आता अवघ्या काही तासांवर ती वेळ येऊन ठेपलेली आहे ज्या क्षणाची अख्खा महाराष्ट्र, ती 4000 गावं आणि त्यातले लाखो गावकरी वाट पाहत आहेत. अवघ्या 90 मिनिटात रणशिंग फुंकलं जाणार आहे आणि एका महायुद्धाची सुरुवात होणार आहे. आणि मलाही उत्सुकता आहे या युद्धात काय होतंय हे बघायची. आणि मला मात्र खात्री आहे की महाराष्ट्र सज्ज झालाय दुष्काळाशी 2 हात करण्यासाठी. मित्रांनो, एक कळकळीची विनंती आहे, कृपया बघ्याची भूमिका घेऊ नका, जलमित्र व्हा आणि या कार्यात सामील व्हा. कारण हा जो दुष्काळ आहे तो त्या गावातल्या गावकऱ्यांचा नसून हा आपला सगळ्यांचा दुष्काळ आहे, सगळ्यांचा शत्रू आहे. आणि जितू, आता पाणी डोळ्यात नाही गावात पाहूया.